नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण रत्नाकर मतकरी यांच्या सोनेरी सावल्या ह्या कथासंग्रहामधील स्वतंत्र ही कथा ऐकणार आहोत. हा कथासंग्रह 1997मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे ही कथा साधारण आणखीन 1-2 वर्ष आधी लिहिली गेली असणार. अत्यंत परखड असे विचार मतकरी सरांनी ह्याच्यामध्ये व्यक्त केलेले आहेत. ह्या कथेमधून ते एक वास्तव सांगतायत आणि काहीतरी एक शिकवणूक पण देत आहेत. त्यांच्या नेहमीच्या कथेपेक्षा वेगळी अशी ही कथा आहे. जरूर ऐका. कथेचं शीर्षक आहे स्वतंत्र. ऐकूया. राज, तिचं पूर्ण नाव राजलक्ष्मी किंवा असंच काहीतरी आहे. तर राजचं घर मला फार आवडतं. घर म्हणजे 1 बेडरूम फ्लॅट. तिची बेडरूम काही नीटशी पाहिलेली नाही मी, पण प्रशस्त हॉल आणि चिमुकलं किचन यांच्या व्यवस्थितपणावरून ठरवायचं तर तीही नीटनेटकी असावी. ही जागा आवडण्याचं कारण म्हणजे राजच्या बिनधास्त तरीही नेटक्या आणि हिशेबी व्यक्तिमत्वाशी अत्यंत सुसंगत अशीच तिची साधीसुधी सजावट आहे. या जागेत राज एकटीच राहते. 3 वर्षांसाठी परदेशी गेलेल्या एका मैत्रीतल्या कुटुंबाने तिला भाडं भरून तिथे राहायची परवानगी दिली. राज दिसायला काळी सावळी पण आकर्षक आहे. केस खांद्यापर्यंत नसते, तर तिच्या लहानखुऱ्या बांध्यामुळे आणि अंगातल्या भोंगळ टी-शर्ट जीनमुळे ती एखाद्या 15-16 वर्षांचा पोरगाच वाटली असती. ती बुद्धिमान आहे, पण चेहऱ्यावर त्याचा गर्व नाही. त्याऐवजी साधेपणा आणि मैत्रीचं स्मित. या गोष्टींची फटकून वागणारी एकच चीज, हाताला चिकटल्यासारखी सतत बोटात धरलेली सिगारेट. एक दिवस माझ्या मनात काय आलं ते आलं. ते मी तिला म्हटलं, आज मला तुझी मुलाखत घ्यायची. कशाला? मला काय कसलं अवॉर्ड मिळालं आहे? मी अवॉर्ड विनर्सची मुलाखत घ्यायला जात नाही. मला तुझी मुलाखत घ्यायची आहे, ती तुझ्या एकटं राहण्याविषयी. व्हॉट्स सो ग्रेट अबाउट इट? कम ऑन. तुझ्या वयाच्या फार थोड्या मुली एकट्या राहतात. मला त्याबद्दल तुझं कौतुक वाटतं, आदर वाटतो. एनिवे, आय थिंक यू डिझर्व टू बी इंटरव्ह्यूड. एकंदर कल्पनेची गंमत वाटून ती खूप हसली आणि मग माझ्यासमोर स्वतःचे नवे फोटो बघायला टाकून ती किचनमध्ये गेली. 0 वेळात कॉफीचे मग्स घेऊन आली आणि मला कॉफी देऊन चटईवरच उशा टाकून ऐस पैस बसली. कॉफी पिता पिताच म्हणाली, फायर. तुझी जुजबी माहिती? वय 25. तिने बेधडकपणे सांगितलं. आई वडील मद्रासला असतात. वडील डॉक्टर, आई गृहिणी. दोघांच्यात प्रचंड तफावत. त्या दोघांनी एकत्र राहायचं का ठरवलं असेल असं लहानपणी वाटायचं. आता कळतं. डॅडींना नियमित सेक्स हवं असेल आणि मम्मीला सुरक्षितपणा. म्हणजे बहुतेक सगळ्या जोडप्यांचीच एकत्र राहण्याची कारणं. माझ्यावरची एक बहीण, तिचं लग्न झालं आहे. आईसारखीच तीही फक्त घर सांभाळते. धाकटा भाऊ तो शाळेत आहे. शिक्षण, मी अर्थशास्त्राची पदवीधर. मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून पास झाले. हे मद्रासमधलं एकमेव मिश्र कॉलेज. नाहीतर इतर कॉलेजेस मुलांची वेगळी, मुलींची वेगळी. आमचं कॉलेज अत्यंत प्रागतिक. त्यामुळे शिकत असतानाच मी स्वतंत्र विचार करायला लागले. माझ्याच विचारांच्या मित्रमैत्रिणीही मिळाल्या. एकटं राहायचं कधी ठरवलंस? ग्रॅज्युएट झाल्यावर माझ्या लक्षात आलं की आईवडिलांच्या घरात राहायचं तर आपल्याला खूपच तडजोडी कराव्या लागतील. मुलीने पदवी घ्यावी, चांगली नोकरी मिळवावी आणि 25च्या आत चांगला कमावता माणूस गाठून त्याच्याशी लग्न करावं, अशी माझ्या आईवडिलांची अपेक्षा होती.
हे केल्यानंतर तिने जमेल तेवढं समाजकार्य करायला हवं. जसं माझी आई थोडंफार करायची. म्हणजे डॉक्टरांची बायको म्हणून YWCA सारख्या फॅशनेबल संस्थांमधून फ्लॅग डे, नाहीतर चॅरिटी शोची तिकीटं विकणं, झोपडपट्ट्यांना भेटी देणं वगैरे वगैरे असतं ना, तसंच. मला हे नको होतं, पण मी लग्न करावं म्हणून माझ्यावर अप्रत्यक्ष, सूक्ष्म, सूचक असं दडपण आणलं जायचं. घरात माझ्या नकळत माणसं मला पाहून जायची. मी गप्प राहिले तर माझा होकार गृहीत धरला जायचा. दुसरं म्हणजे त्या घरात राहायचं म्हणजे काही सोपस्कार आलेच. सणवार करणं, नातेवाईकांकडे येणं जाणं वगैरे. माझं त्यात मन नसायचं, पण ते घरच्यांसाठी करावं लागायचं. मला ही तडजोड, फसवणूक वाटायची. आम्ही सिरियन म्हणजे अगदी कट्टर ख्रिश्चन. चर्चमध्ये नेहमीच जायलाच पाहिजे, परमेश्वरावर विश्वास ठेवलाच पाहिजे, अशा गाढ निष्ठा आमच्या घरात. त्या मला पटत नसत. तिसरं, अगदी साधं कारण. घरात राहायचं म्हणजे सगळ्यांच्या सोयीने ठराविक वेळी येणं जाणं भाग होतं. इथे माझं मुलगी असणंही आड यायचं. माझ्या 12 वर्षाच्या भावाला एखाद्या रात्री बाहेर राहण्याचंही स्वातंत्र्य होतं, पण मला मात्र 22व्या वर्षीही ठरलेल्या वेळी घरी यावं लागे. हे सगळं अति झालं तेव्हा मी ठरवलं की स्वतःच्या मनासारखं जगायचं असेल तर आपण वेगळं राहायला हवं. अर्थात ही कल्पना घरात पटण्यासारखी नव्हतीच. म्हणून मी वाद घालण्यात शक्ती खर्च न करता बेंगलोरला मैत्रिणीकडे जाते असं म्हणून बॅग भरली आणि निघाले. मैत्रीण एका खोलीत पेईंग गेस्ट म्हणून राहायची. मीही तिच्याबरोबर राहून नोकरी शोधायला लागले. मेस्का या डेव्हलपमेंटल ऑर्गनायझेशनमध्ये मला मीडिया कोऑर्डिनेटरचं काम लगेच मिळालं. ऑडिओ व्हिज्युअल्स तयार करणं, थिएटर वर्कशॉप्स घेणं वगैरे बरीच कामं माझ्याकडे असायची. जगण्याच्या पद्धतीमधला हा बदल तुला कितपत मानवला, मी विचारलं. घरच्यापेक्षा इथली परिस्थिती खूपच वेगळी होती. घरच्या सुखसोयी, कपडा लत्ता, मोठी जागा यातलं काहीही इथे नव्हतं. सांभाळणारं, काळजी घेणारं कुणीही नव्हतं. मुख्य म्हणजे पैशांची फारच चणचण होती. तरीही जे स्वातंत्र्य मिळत होतं त्याला तोड नव्हती. स्वतःला हवं तसं जगता येत होतं, हे फार महत्त्वाचं होतं. पैशाचा तुटवडा मी गृहीतच धरला. मी घेतलेल्या निर्णयाचाच तो एक भाग होता. घरून परत नाही बोलवलं, मी विचारलं. एकसारखं बोलवायचे. मी घर सोडून गेले हे कळल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. दुःख झालं, पण नंतर मी आज ना उद्या परत येईन अशी आशा वाटायला लागली. त्यातनं एकदा मी अतिशय आजारी पडले. मला वाटतं फूड पॉयझनिंगमुळे, आणि ट्रीटमेंटसाठी घरी गेले. तेव्हा आम्ही सगळी ट्रीटमेंट करतो, पण तू घरीच राहा असं ब्लॅकमेलिंगही आईवडिलांनी केलं. तेव्हा माझी मीच ट्रीटमेंट करून घेईन असं सांगून मी बेंगलोरला परतले. मेस्कामधलं काम समाधान देईना आणि जागेच्या, ट्रान्सपोर्टच्या अडचणी यायला लागल्या, म्हणून मी मुंबईला आले. पण असं एकटं राहणाऱ्या मुलीचा लोक फायदा नाही घेत, मी विचारलं. मुलगी खमकी असली ना तर फार नाही घेत. तसं पुरुष जवळ येण्याचा प्रयत्न करतात, बोलण्यातून काही गोष्टी सुचवतात, पण अशांना वेळीच तोडून टाकलं तर मग मात्र काही होत नाही. लोक पाठीमागे कुजबुजतात. नाही असं नाही, पण ते धरूनच चालायला हवं. लोकांना स्वातंत्र्याचा मुद्दा फारसा समजत नाही. त्यांना वाटतं की ज्या अर्थी ही मुलगी एकटीच राहते त्या अर्थी हिचं घरच्यांशी पटत नसावं, किंवा ती स्वतः तरी घरून पळून आली असावी.
किंवा घरच्यांनी तरी तिला लाथ मारून घराबाहेर काढलं असावं. शिवाय एकटी राहणारी मुलगी म्हणजे ती मजा करत असणार असं त्यांना वाटतं. मजा म्हणजे लफडी, अनेकांशी अनैतिक संबंध वगैरे. पुरुष एकटा राहिला तर मात्र तो नोकरीसाठी राहिला, जागेचा प्रॉब्लेम म्हणून राहिला असं समजतात. समजण्याचं जाऊ दे, पण एकटी मुलगी खरोखरच सुरक्षित असते का? असते आणि नसतेही. एकटी राहणारी मुलगी चालूच असणार असं दुकानदार वाणी यांना सुद्धा वाटतं. टॅक्सीवाला एकटी मुलगी टॅक्सीत बसली की विचित्र नजरेने बघतो. कुणाला भेटायला निघाली ही, अशा नजरेने बघतो. पण हळूहळू याही गोष्टींची सवय होते. त्या कशा टाळायच्या हे समजतं. म्हणजे बघ, आपल्या नेहमीच्या वाटेवर एक खड्डा आहे. पहिल्यांदा काळोखात पावसात त्या खड्ड्याची खूप भीती वाटते. पण एकदा त्या खड्ड्याचा सराव झाला की आपण नकळत तो बरोबर ओलांडून जातो. खरं की नाही? मग आम्ही मुलींना कितीही धीट असलो तरी बलात्कार या गोष्टीला प्रचंड घाबरतो. लहानपणापासून आमच्या मनावर संस्कारच असे केले जातात की प्रत्यक्ष बलात्कारापेक्षा तो होईल ही कल्पनाच मनात अक्राळ विक्राळ रूप धारण करते आणि हातापायातलं बळ निघून जातं. पक्षाघात झाल्यासारख्या आम्ही जागच्या जागीच गारठून जातो. म्हणून मला देखील रात्री उशिरा घरी परतताना भीती वाटायची, ती वाटतेच. त्यावेळी देखील आमच्या गल्लीत माणसं उभी असतात, टक लावून पाहत असतात. मग आपण रात्रीचे 2 वाजले असतानाही भर दुपारची वर्दळ असल्यासारखं धीट चेहरा करून चालत राहायचं. पण अशा वेळेला घर गाठेपर्यंत आतून जीवाचं पाणी पाणी होत असतं. प्रत्यक्षात कधी काही घडलं ना. एकदा रात्रीचे 12-12:30 झाले होते. त्या दिवशी आमची गल्ली निर्मनुष्य होती. एकदम 3 जण समोर येऊन उभे राहिले. त्यांनी वाटच अडवल्यावर मी पुढे जाणार कशी? थांबले, पण घाबरले नाही. उलट अडवणूक झाल्यावर माझा संताप उफाळून आला. वाटलं हे सगळं मी का सहन करायचं? केवळ मी मुलगी आहे म्हणून. व्हाय आय एम टेकिंग दिस शिट. त्याच तिरिमिरीत मी त्यांना विचारलं, काय पाहिजे? व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? माझ्या धिटाईने ते किंचित चमकले, पण लगेच त्यांनी चढाई केली. मला ढकलून खाली पडलं. मी किंचाळले. तेवढ्यात एकाने तोंडावर हात ठेवला. मी मनात म्हटलं, ज्याला घाबरत होतो तो क्षण आला. एवढ्यात कुठूनसे 2 जण धावत आले. त्यांनी माझ्याशी लगट करू लागलेल्या त्या दोघांच्या कमरेत लाथा घातल्या. तोंडाने ते, साला हमारे गली की छोकरी है, हात नहीं लगाना असं ओरडत शिव्या देत होते. थोड्याशा झटापटीनंतर माझ्यावर हल्ला करणारे 3 जण पळून गेले. मी उठले आणि सावकाश चालत निघाले. आयत्या वेळेला येऊन मला वाचवणारे ते दोघं माझ्याशी न बोलता थोडं अंतर राखून माझ्या मागून येऊ लागले. दुखऱ्या झालेल्या मनाला आता त्यांच्या हेतूची देखील शंका यायला लागली. पण ते लिफ्टपर्यंत आले आणि मी थँक्यू व्हेरी मच असं म्हणून लिफ्टमध्ये चढताच ते निघून गेले. ते गेले आणि त्यांच्याविषयीच्या कृतज्ञतेने माझं मन भरून आलं. मी एकटी राहत असले तरी कुणीतरी मला आपल्या गल्लीतली म्हणजे कुटुंबातलीच मानत होतं तर. पण समजा आयत्या वेळेला ते आलेच नसते तर तू काय केलं असतंस? मी विचारलं. हे बघ, मी यावर आता खूप विचार केला आहे. बलात्काराला मी तितकीशी घाबरत नाही. शेवटी बलात्कार म्हणजे काय रे? त्याच्या मागच्या शीलभ्रष्ट होण्याच्या पारंपरिक काल्पनिक भावना काढून टाकल्या तर काय राहतं? नुसता शारीरिक हल्लाच, हो की नाही? रात्री अपरात्री पुरुषांवर नाही का असे हल्ले होत?
त्यांना चाकू सुरे नाही मारले जात. ते फार फार तर हॉस्पिटलमध्ये पडून राहतात, आयुष्यातून उठत नाहीत. त्यांच्या इतक्या शारीरिक जखमा तर बलात्कारात होत नाहीत. माझ्यावर बलात्कार झाला तर मी लगेच डॉक्टरकडे जाऊन चेकअप करेन आणि 2 दिवस विश्रांती घेईन. बस, आणखीन किती महत्त्व द्यायचं त्याला? तू पोलिसांकडे जाणार नाहीस? तत्वतः हो, तत्वतः जायला हवं. नागरिकांचं कर्तव्य, अपराधाला शिक्षा वगैरे सगळं. पण माझा पोलिसांवर विश्वास नाही. ते मला घोडात घेत बसणार, वर कोर्टात तमाशा, आणि अपराधी अपराधी मात्र हसत हसत सुटणार. आपले पोलीस आणि आपलं कोर्ट यांचा हेतू जेव्हा खरोखरच न्याय करण्याचा होईल तेव्हाच माझ्यासारखी मुलगी पोलिसात जाऊ शकेल. कथा इथे संपली आहे. अत्यंत प्रागतिक असे विचार मतकरी सरांनी ह्या कथेमध्ये व्यक्त केलेले आहेत. पटो न पटो, काहींना पटतील काहींना पटणार नाहीत, पण हे विचार खरोखरच आपण ह्याच्यावरती चर्चा म्हणा किंवा संवाद म्हणा केला पाहिजे आणि लक्षात ठेवले पाहिजेत. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.